मी तुम्हाला दाखवणार आहे थंड असं छासचा मसाला आणि छास बनवून। तर त्यासाठी मी साहित्य दाखवते। तर मी इथे अगदी 10 ते 12 असे मिरे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे घेतले, थोडी सोप घेतली, थोडे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरची घेतली, थोडासा पुदिना घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आपण नंतर जलजीरा पावडर घालणार आहोत थोडी आणि थोडा चाट मसाला घालणार आहोत। तर आपण हा मसाला अगोदर पूर्ण भाजून घेऊया। तर अगोदर एखादा मिनिट फक्त अगोदर हे मिरे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर लगेच आपण यामध्ये जिरे आणि सोप घालून घेणार आहोत। हे अगदी मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही हा तयार मसाला करून ठेवू शकता, ज्यावेळेस तुम्हाला बनवायचे त्यावेळेस तुम्ही। आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे हा तुम्ही वापरू शकता आणि वड्यावर वगैरे खूप छान असा लागतो हा। दही वडे आपण बनवतो किंवा गोड चटणीमध्येही वापरला तरी खूप छान टेस्ट येते चटणीला। तर अशा प्रकारे आपण हा 2-3 मिनिटं आपल्याला फक्त हा मसाला भाजून घ्यायचा आहे, ते पण मंद आचेवर असा भाजायचा आहे, म्हणजे खूप छान असे आपली मसाल्याला टेस्ट येते। चला 4 ते 5 मिनिटं मी छान आपला तुम्ही पाहू शकता, अगदी कलर चेंज होईपर्यंत नाही, पण थोडासा सुगंध आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपला जिरे आणि सोप वगैरे पूर्ण भाजून झालेली आहे। भाजल्याने काय होतं ना, मसालाही टिकतो आणि खमंग असा त्याला वास सुगंध खूप छान असा येतो, त्यामुळे हा भाजूनच घ्यायचा आहे। चला आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अगोदर हे सुके जिन्नस आपल्याला हे मसालाच बारीक करून घ्यायचा आहे, नंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। चला आपण हा बारीक करून घेऊया। घेतला मी अगोदर थोडासा 5 मिनिटं आणि नंतरून हे आता आपण बारीक वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली पावडर तयार झालेली आहे। हा मसाला तुम्ही कधीही वापरू शकता, खराब होत नाही, कारण आपण हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत। आता हे छान आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि बाकीचे जिन्नस बारीक करून घेऊया। हे पहा असा मसाला तयार झालेला आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे थोडीशी पावडर, यामध्येच मी आपल्या 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालणार आहे। असा मी पुदिना अशा प्रकारे पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता हे आपण असं बारीक असं वाटून घेऊया। अगोदर बिना पाणी टाकताच वाटायचं, नंतर थोडंसं पाणी घालून हे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पाणी अगोदर सुक्कं वाटण केलं, त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि एकदम बारीक असं वाटून घेतलं। चला तर आता आपण मी इथे दही घेते। अगोदर दही आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये हवे त्या प्रमाणात तुम्हाला कितपत पातळ हवे तेवढं अगोदर पाणी टाकून छान असं आपल्याला हे दही एकसारखं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे। कितपत तुम्हाला पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं ना की खूप छान असं, कारण छास हे थोडं पातळच छान लागतं। तरी पण आम्ही अशा प्रकारे पाणी घालून अजून थोडं 1-2 मिनिट फक्त फेटून घेणार आहे। अजून थोडं पाणी घालते यामध्ये आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता पुदिनाचा आणि तो याच्यामध्ये मी थोडासा घालते। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे कितपत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते घालू शकता। आणि इथे आपण जी मसाला थोडा त्यामध्ये होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, तरी मी थोडी इथे ही पावडर घालून घेते। तर इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे। काळ्या मिठाने खूप छान अशी टेस्ट येते, तर इथे मी काळ्या मिठाने थोडासा चाट मसाला घालणार आहे।
चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखट कितपत आवडतं तुम्हाला त्यानुसार, शक्यतो जास्त तिखट नाही करायचं. नॉर्मल बघा हे असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं. आणि लास्टला आपल्याला इथे जलजिरा पावडर घालायची आहे. स्टार्ट. तर इथे मी थोडीशी, अगदी जास्त नाही घालायची, आपण चाट मसाला मीठ वगैरे घातले त्यामुळे अगदी थोडीशी जलजिरा पावडर घालायची आहे आपल्याला टेस्टसाठी. आणि छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे काय होतं ना, पूर्ण आपले हे मसाले विरघळतात आणि टेस्ट पण खूप छान अशी लागते सगळ्या छासला. तुम्ही पाहू शकता किती छान टेस्ट आलेला आहे. चला आपण आता आपलं छास बनवून तयार झालं. चला हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान आपलं छास बनवून तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूया. तुम्ही पाहू शकता किती छान आपला असा फेस आलेला आहे छासला. टेस्टी खूप छान लागणार आहे. आणि वरती गार्निशसाठी आपण याच्यावरती ठेवणार आहोत पुदिना. तुम्ही बघू शकता आपलं छास असं सुंदर असं तयार झालेलं आहे. उन्हाळ्यासाठी थंडगार असं छास आणि माझा बनवलेला मी छास मसाला जरूर तुम्ही ट्राय करा. खूप छान अशी टेस्ट येते अशा मसाल्याने. आणि तुम्ही हा 1-2 महिन्यासाठी 1-2 महिने आरामशीर टिकतो, कारण आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा नवीन नवीन रेसिप्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया अशा नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.